पंढरपूरमध्ये चंद्रभागेला पाणी नाही, एवढी पब्लिक आली, बरोबर आहे की नाही? किती दुर्दैश आहे एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये आंघोळ करणं, इतकी पब्लिक सोडली, पाणी तर सोडायला पाहिजे तर चंद्रभागेमध्ये, बरोबर आहे का नाही? बिलकुल आवडलं नाही मला. बाकी तुम्हाला स्वच्छतेबद्दल काय वाटतंय? स्वच्छता इतकी घाणेरडी इथं, बिलकुल कुठं काय संडास केलेले, कुठं काय कपडे पडलेले, त्या पाणीमध्ये किती घाण आहे, बिलकुल आवडलेलं नाही मला. एवढ्या स्वच्छ पंढरपूरमध्ये एवढी पब्लिक येते, तुम्ही लोकांनी काहीतरी सोयी करायला पाहिजेत, बरोबर आहे का नाही? आता मोदी सरकार इकडे नाही तिकडं प्रत्येक ठिकाणी मोदी सरकार किती काम करतो, मग पंढरपूरमध्ये मोदी सरकारला येता आलं नाही का? आज एवढे लाख 2 लाखांनी पब्लिक आलेली, सरकारने यायला पाहिजे, एवढी व्यवस्था करायला पाहिजे. किती घाण, पाण्यामध्ये घाण, बाहेर घाण, कोण संडास करतो, कोण कपडे फेकतं, कोण काय करतं, बरोबर का नाही? मला बिलकुल आवडलं नाही. त्याच्यामुळं वारकऱ्यांनी सुद्धा स्वच्छता ठेवायला पाहिजे, त्यांच्यामुळंच घाण आहे. पब्लिक काय करणार आहे? वारकऱ्यांमुळंच घाण आहे. तिकडं दिसं तिकडं घाण करायचं, तिकडं दिसं तिकडं हे करायचं, बरोबर का नाही? त्यांनीच घाण केलेली, म्हणून चंद्रभागामध्येच पूर्ण घाण केलेली. केळी खाली तिकडे शेल्ट फेकले, तिकडे कपडे धुतले, तिकडे कपडे फेकले, कुठं टॉयलेट लागले तिकडे बाटली घेतली, तिकडे फेकली, बरोबर आहे का नाही? वारकऱ्यांनीच घाण केलेली, ते मान्य करते मी, पण बाकीच्यांनी सहकार्य करायला पाहिजे, त्यांनी व्यवस्था ठेवायला पाहिजे. कचरे कुंड पाहिजे, तुम्ही कचऱ्याची कुंड गाड्या वगैरे ठेवायला पाहिजे, त्यांनी त्याच्यात टाकतील ना. तुम्ही इकडं काही व्यवस्थाच नाही केली तर काय टाकणार आहे, बरोबर का नाही? नाही, महिलांसाठी नाही, सर्व ओपन आहे, ओपन पीसवर आंघोळ करायची, ओपन पीसवर सर्व करायचं. महिलांसाठी चेंज रूम नाही इथे ठेवायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? हे पाणी सोडतात हे लोक, शासनाचे लोक एरवी पाणी सोडतात आणि एवढ्या मोठ्या वारीला पाणी नाही नदीमध्ये, गहाण पाण्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांनी आंघोळे केलेल्या आहेत. पाठीमागे 1 महिन्यापूर्वी वड्याने नद्याने कुठंही पाणी सोडलं होतं आणि आज नेमकं मोक्यावर नदीला पाणी नाही आहे. हे गहाळ प्रशासनाचा कारभार भोंगळा आहे आणि ह्या नदीच्या सगळ्या वाळवंटामध्ये चिंध्या मसे हागलेले, सगळे चौकडं खरकटं टाकलेले, लोकांनी घाण केलेली, स्वच्छता करायला कुणी नाही आहे. या पंढरपूरची नगरपालिका दक्षता घेत नाही आहे, कुठंसुद्धा पाण्याची सोय नाही प्यायला इथं. अशा शासनानं लक्ष दिलं पाहिजे. मोठी वारी आहे, माघ वारी असताना सुद्धा नदीला पाणी नाही, ही शोकांतिक आहे. तुम्हीच शासनापर्यंत हे पोचवा की बाबा इथं एवढी लाख लोक असताना त्यांना आंघोळीला घाण पाणी आहे, ज्या पाण्यात पुढारी उभा सुद्धा राहणार नाहीत तिथं आम्ही आंघोळीत तोंड धुतोय. मग हे सगळं गलतान कारभार आहे शासनाचं. आता शासनाने पाणी सोडलं नाही ना चंद्रभागेला, घाण पाण्याची माणसं आंघोळे करते, हातपाय सुद्धा पुढारी लोक धुणार नाही, तेच पाणी आम्ही आंघोळी करतो, आंघोळी नाही. स्वच्छते व्हायलाच पाहिजे ना, स्वच्छते शासनाने दखल घ्यायलाच पाहिजे, वेळोवेळ जागेवर जाग शासनानं दखल घ्यायलाच पाहिजे. कारण ही वारकरी म्हणजे काय साधा नाही वारकरी. वारकऱ्यांची सोय व्हावी अशी तुमचे जो मंत्री आहेत पूजाला येणार आहे, आषाढीला ज्याचा मान आहे, ज्या पुढाऱ्यांचा मान आहे, त्यांनी एक बार चंद्रभागेला यावं आणि आंघोळ करून घ्यावं, बघावी. मग नंतर पुन्हा त्यांना कळेल की ही चंद्रभागा नेमकं का आहे आणि कशी आहे, आणि पुन्हा नंतर मग देवाच्या पूजेला त्यांचा मान द्यावा. तर इथं कसं वाटतंय? वारीचा जो आनंद आहे तो वैकुंठात सण आहे, तो इथं आनंद मिळतो. या पांडुरंगाच्या परमेश्वराच्या जन्मगिरीमध्ये जो आनंद मिळतो वारकऱ्यांना, तो इतर कुठंही मिळणार नाही. असा हा आनंद आमच्या वारकऱ्याला मिळतो इथं. आणि पंढरपुरातला हा पांडुरंग हा एकादशीला मंदिरात नसून हा वाळवंटात असतो. पण इथं चंद्रभागेमध्ये अशी घाणी झालेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही प्रशासनाला काय सांगा? ना, प्रशासनाने स्वच्छता करावी आणि वारकऱ्यांनी घाण करायचा प्रयत्न करू नये. ही चंद्रभागा ही आपली माय आहे, हिला स्वच्छ ठेवावं, ह्याच्या बाबतीत सगळ्यांनी जागृत राहावे. प्रशासनाने थोडं स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. वारी येण्यापूर्वी प्रशासनाला माहीत असतं की इथं स्वच्छता असायला पाहिजे. वाळवंटामध्ये लाखोने संख्येने भाविक आलेले असतात, सगळे वारकरी मंडळी आले असतात, इथं स्वच्छता असायला पाहिजे. का इथं जर घाण असेल तर येणारा वारकरी हा भाविक भक्त आल्या पहिल्यांदा चंद्रभागेला जातो, चंद्रभागेनंतर पुन्हा वाळवंटातून दर्शनाला जातो. ह्या वर्षी प्रशासनानं नदीला पाणी सोडलं नाही, पाण्याची गैरसोय झालेली आहे. का तर भाविकांची प्रत्येकाची इच्छा असते की आपण पंढरपुरामध्ये आलो म्हणजे आपली आंघोळ चंद्रभागेला झाली पाहिजे, पुंडलिकाचं दर्शन झालं पाहिजे, नगर परिरक्षण झाली पाहिजे. ह्या स्वच्छतेकडे थोडंसं प्रशासनानं लक्ष द्यावं. ह्यावर पाणी सोडलं नाही, प्रत्येक भाविकाचे हाल झालेले आहे. प्रशासनानं इतक्या सोयीसुविधा केल्यात, तशीच आणखीन एक सोय करावी की आमच्या माता भगिनी चंद्रभागेवर आंघोळ करून आल्या असतात, त्यांना वस्त्र बदलण्यासाठी किंवा इतर गोष्टी असतात की त्यांनी त्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी. कमीत कमी मंडप मारून तर त्या महिलांसाठी त्यांनी कपड्याची व्यवस्था चेंजिंग रूमसाठी करावी, एवढी प्रशासनाला विनंती आहे.
तुम्हाला काय वाटतं यात चंद्रभागेची वारीमध्ये भरली आहे, गर्दी वाटते, वारकरी घाण करतात, तुम्हाला तुमचं म्हणणं काय त्याच्याबद्दल? मला एवढंच म्हणायचं आहे, पंढरपूर ही आपली पावन नगरी आहे. तर या नगरीमध्ये लांब लांबनं लोक येतात, लांब लांबनं भाविक येतात. तर मला त्या भाविक भक्तांना एवढंच सांगायचं आहे की स्वच्छतेचं पालन करायचं, तिथं कचरा टाकू नका आणि धूम्रपानपासून थोडंसं लांबच राहा. कारण काही जणांना त्रास होतो, चंद्रभागेमध्ये घाण कपडे टाकतात, आंघोळ करतात. तर त्या सगळ्या गोष्टी टाळा. एवढ्या लांब नाही त्या देवाला, तर देवाचा आशीर्वाद घ्या, इथं घाण करू नका, माझी एवढीच विनंती आहे. ताईंनी आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. वारकऱ्यांनी पण हे पालन करावे ही सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद.